मंत्री संजय सावकार यांच्या पत्नीला तिकीट का दिलं यावर फडणवीसांनी भर सभेत खुलासा केलाय। पत्नीला तिकीट देऊ नका असं संजय सावकारे म्हणाले होते असं फडणवीस यांनी म्हटलंय। पण पक्षानं सर्वे केल्यानंतर रजनी सावकारेंचं नाव पुढे आलं असं फडणवीसांनी म्हटलं। सर्वेत रजनी सावकारे पहिल्या नंबरवर, त्यामुळे तिकीट दिलं असं फडणवीसांनी म्हटलंय। जे दोन्ही उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, या कर्तृत्ववान अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रिया आहेत। काही लोकांनी आरोप लावला की या ठिकाणी आमच्या रजनी वहिनींना केवळ याकरता तिकीट दिलं की त्या संजू भाऊंच्या पत्नी आहेत। पण मी अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, संजू भाऊंनी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्या दिवशी मला सांगितलं की भाऊ, तुम्ही नेहमी सर्वे करता, तुमच्या सर्वेत ज्याचं नाव येईल त्याला द्या, माझ्या पत्नीला देऊ नका। पण संजू भाऊ, आम्ही काय करायचं? आम्ही सर्वे केला तर त्यात पहिल्या नंबरवर रजनी वहिनीच त्या ठिकाणी आल्या। त्याच्यामुळे हा पक्षाने निर्णय केला। हा निर्णय संजू भाऊचा निर्णय नाही आहे, हा पक्षाने निर्णय केलेला आहे। अमरनाथमधील मतदार यादीतील घोळावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी निवडणूक अधिकारी आणि विरोधकांवर निशाणा साधला। हेतुपुरस्सर काही मतदारांची नावं बाहेरच्या प्रभागात टाकण्यात आली असा आरोप चव्हाणांनी केला। निवडणूक अधिकाऱ्यांच्या बाजूला बसून याद्या तयार करण्याचं काम झालं असा आरोपही रवींद्र चव्हाणांनी केलाय। हेतुपुरस्सर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं काहीतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं आणि जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो। साई सेक्शन सारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली। या संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय, हा आमचा आरोपच आहे। सावनेरमधील महिलेचा हरवलेला मुलगा दिल्लीत असल्याची माहिती समोर आली। भाजप आमदार आशिष देशमुखांसमोर एक महिला आपला मुलगा हरवला असून मदत करा अशी मागणी करत होती। मात्र देशमुख या महिलेचं न ऐकताच निघून गेले होते। याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। यानंतर आशिष देशमुखांनी पोलिसांना मुलाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या। हा मुलगा दिल्लीत असल्याचं समोर आलंय। यानंतर महिलेने आशिष देशमुख यांचे आभार मानले। साहेबांकडून आलेल्या माझ्या मुलाबद्दल मला खूप सारा सपोर्ट मिळालेला आहे आणि साहेबांनी खूप प्रयत्न केले माझ्या बरोबर येऊन आणि साहेबांनी माझं ऐकलं सुद्धा आहे। पण साहेबांना विनंती आहे की माझा मुलगा लवकरात लवकर भेटावे आणि आमचा सपोर्ट पूर्णपणे साहेबांना आहे।